नमस्कार, आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी मिलिंद भागवत. सुरुवातीला बातमी. मराठा आरक्षणाची. कोल्हापूरच्या शिवाजी चौकामध्ये मराठा समाजाचं आंदोलन सुरू झालंय. या आंदोलनामध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील सहभागी झाले. तसंच जिल्हाध्यक्ष समरजित सिंह घाडगे हे सुद्धा या आंदोलनात सहभागी आहेत. कोल्हापूर शहरातल्या मध्यवर्ती असलेल्या शिवाजी चौकात मराठा समाजाच्या वतीनं हे आंदोलन करण्यात येत आहे. माजी खासदार धनंजय महाडिक हे सुद्धा या आंदोलनात आपल्याला दिसत आहेत. या सगळ्यांनी शिवाजी चौकात काही काळ ठिय्या मांडला आणि मराठा आरक्षणाच्या समर्थनासाठी जोरदार घोषणा दिल्या. संदीप राजगोळकर आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. संदीप. एक तर मराठा समाजामार्फत हे आंदोलन मिलिंद चालू आहे. कोल्हापूरमधल्या शिवाजी चौकामध्ये हे आंदोलन करण्यात आलं. चंद्रकांत दादा पाटील हे देखील या आंदोलनामध्ये सहभागी झाले होते. आपल्याला माहिती आहे, कालच चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं होतं की भाजप पक्षाकडून कुठलंही आंदोलन करण्यात येणार नाही, मात्र जे आंदोलन मराठा समाज करेल त्या आंदोलनामध्ये भारतीय जनता पार्टी हे सहभागी होईल असं देखील सांगितलं होतं आणि त्याप्रमाणे आंदोलन हे सुरू आहे. आणि भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष पद दिले माजी खासदार धनंजय महाडिक, त्याचबरोबर शाहू महाराजांच्या जनक घराण्यातले वारसदार आणि भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजित सिंह घाटगे हे देखील आंदोलनामध्ये सहभागी झालेत. आणि मुक्त पद्धतीने खरं तर हे आंदोलन करण्यात आलं. मोठा पोलीस बंदोबस्त देखील या ठिकाणी तैनात होता. आणि आज संभाजीराजे जी काही भूमिका स्पष्ट करतील ती भूमिका मान्य असल्याचं देखील चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केलं आहे. बर, हे किती वेळ आंदोलन सुरू राहणार आहे आणि हे प्रातिनिधिक स्वरूपात आहे का हे आणखीन मोठं होऊ शकतं आंदोलन? हे प्रातिनिधिक स्वरूपामध्ये आंदोलन आहे. काही वेळातच आता हे आंदोलन संपेल कदाचित, कारण काही वेळापूर्वीच हे आंदोलन सुरू झालं होतं आणि प्रातिनिधिक स्वरूपामध्ये हे आंदोलन करण्यात आलं. बर, याच पद्धतीने राज्यात अन्य ठिकाणी आंदोलन होणार आहे काय माहिती आहे? तर त्याबाबतची काही माहिती देण्यात आलेली नाही भाजपकडून, पण कोल्हापूरमध्ये तर प्रातिनिधिक स्वरूपामध्ये हे आंदोलन करण्यात आलेलं आहे. प्रशांत, संदीप, तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल. त्यामुळे कोल्हापूरच्या शिवाजी चौकात आरक्षणाच्या समर्थनासाठी आंदोलन. इकडे आरक्षणाच्या मुद्द्यावर संभाजीराजे छत्रपती यांनी घेतलेल्या भूमिकेला मराठा क्रांती मोर्चा आणि इतर मराठा संघटनांनी पाठिंबा दिला. आज होणाऱ्या पत्रकार परिषदेमध्ये या सर्व संघटना संभाजीराजे छत्रपती यांच्या नेतृत्वात सरकारला शेवटचा इशारा देणार आहे. संभाजीराजे यांच्या भूमिकेबद्दल मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांच्या मनात नेमकं काय चालू आहे? मुंबईतल्या काही समन्वयकांशी बातचीत केलेत आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे. आजचा तिसरा दिवस आहे भेटीच्या सिलसिल्यांचा आणि पुन्हा आज काहीतरी महत्त्वपूर्ण भूमिका आम्ही संध्याकाळी जाहीर करू असं म्हटलेलं आहे खासदार संभाजीराजे यांनी. तुमची काय प्रतिक्रिया आहे? ज्या पद्धतीनं हे चाललेलं आहे तो योग्य मार्ग आहे का? आणि नेमकी जी खदखद आहे मराठा समाजाच्या मनात ती मांडण्यामध्ये संभाजीराजे यशस्वी होत आहेत का? 5 मेला ज्यावेळी सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आला त्या दिवसापासून आजपर्यंत राज्य सरकारने मराठा समाजाला तोंडाला पानच पुसली, काहीच दिलं नाही. ज्या गोष्टीची आम्ही त्यांना वारंवार कल्पना देत होतो की मराठा समाजाला जर आरक्षण नाकारलं जात आहे तर त्या संदर्भामध्ये पर्याय जे काही उपलब्ध आहे त्या पर्यायांचं तुम्ही अवलंबन करा. त्याही प्रकारचे कुठल्याही प्रकारच्या मदत मराठा समाजाला न करता पदोन्नतीमधलं जे आरक्षण होतं ज्याच्यामध्ये मराठा समाजातील काही अधिकारी व इतर समाजातील SC ST वगळून या लोकांना जो पर्याय म्हणजे एक सुखद त्यांच्यासाठी हे होता की GR लागू केला. कारण हा कायदा जो होता तो ज्यावेळी हायकोर्टाने तो मान्य केला, सुप्रीम कोर्टामध्ये स्टे नाही आला, तर त्याचवेळी 2017 वेळी तो लागू व्हायला पाहिजे होता, पण 4 वर्ष लागू नाही केला. हा मराठा समाजावरतीच नव्हता तर अन्य लोकांवरती देखील तो एक अन्याय होता. पण आज ज्यावेळी GR तो काढला गेला राज्य सरकारकडनं तर राज्य सरकारले 2 मंत्री उठतात, दंगा करतात, महाविकास आघाडीमधनं बाहेर पडण्याची धमकी देतात आणि सरकार त्याला झुकतं. ही सर्वात चुकीची गोष्ट. मराठा समाजावरती सातत्याने अन्याय होत आहे आणि हा अन्यायाचा उद्रेक होणार आहे. छत्रपती संभाजीराजे यांनी अतिशय चांगली भूमिका घेतली की कोविडचा जो मोठा स्ट्रेंथ होता आणि त्या काळात समाजाला शांत केलं, पण आता शांत करणं अतिशय फार कठीण झालेलं आहे. त्यामुळं आता उद्रेक होऊ शकतो, परंतु त्याच्या अगोदर अल्टिमेट देतोय की तुम्ही ह्या सगळ्या आमच्या मागण्या मान्य करा, अन्यथा समाज रस्त्यावरती उतरेल
आणि स्वतः संभाजीराजे पण उतरू शकतात. आतापर्यंत जे आमचे प्रलंबित प्रश्न आहेत जे ह्या राज्य सरकारच्या हातात आहेत, म्हणजे आज म्हटलं तर आज सुटू शकतील. त्याला कुठल्याही न्यायालयाचं काही नाही, फक्त मानसिकता, राज्य सरकारची मराठ्यांना देण्याची मानसिकता जी नाही आहे. आजपर्यंत आम्ही पाहिलं की जसा सुप्रीम कोर्टाचा स्टे मिळाल्यापासून निर्णय लागेपर्यंत फक्त आम्ही मराठ्यांच्या पाठी आहोत, मराठ्यांच्या पाठी आहोत, पाठी आहोत. मग पाठीत आता आम्हाला असा अनुभव आला आहे की मराठ्यांच्या पाठी राहून यांनी मराठ्यांच्या पाठीत खंजीर खुपसला आहे. ही भावना आता मराठा समाजाची झालेली आहे. मनोज सुमेश गोवेलकर. यात विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर बोलतात. भाई गिरकर साहेब, कोकणचे पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजन डावखरे साहेब, राज्यातील मच्छीमारांचे नेते आमदार सन्माननीय रमेश पाटील, उपस्थित पत्रकार बंधू आणि भगिनींनो, खरं म्हणजे आज मंत्रालयाच्या प्रवेशद्वारावर मी उपोषण जाहीर केलं होतं. जर कॅबिनेटमध्ये कालच्या निर्णय झाला नाही तर मंत्रालयाच्या प्रवेशद्वारावर मी कोकणातील आमदारांसहित उपोषण करण्याचा निर्णय घोषित केला होता. आणि मग शासनावर आलेला दबाव, सातत्याची मागणी, देवेंद्रजी माझा झालेला दौरा, या अनुषंगाने काल त्या ठिकाणी कॅबिनेटने निर्णय घेतला. कॅबिनेटने जरी निर्णय घेतला असेल तरी तो निर्णय अत्यंत तुटपुंजा आहे. कुठल्याही प्रकारचं माणुसकीचं दर्शन, कुठल्याही प्रकारची कोकणच्या विषयी आस्था हा निर्णय जाहीर करताना दिसून आली नाही. आणि एक औपचारिकता पूर्ण करायची एवढ्या पुरता हा निर्णय त्या ठिकाणी झालेला आहे. कारण आपण जर या ठिकाणी बघाल की असे अनेक गोष्टी राहिलेल्या आहेत, त्याविषयी सरकारची नेमकी काय भूमिका याविषयीचा कुठेही उहापोह त्या ठिकाणी नाहीये. आणि एका बाजूला शिवसेनेचे नेते संजय राऊत साहेब केंद्रानं 2000 कोटी द्यावे अशा प्रकारची मागणी करतात. कुठल्या अभ्यासाच्या आधारे त्यांनी 2000 कोटी मागणी केली होती? जर केंद्रानं 2000 कोटी द्यावे असे वाटत असेल तर आपण ही 252 कोटीचा आकडा कुठून आणि कसा आणलात? त्यामुळे केवळ कोकणवासियांच्या धुळपेक करण्याचं काम या निर्णयाच्या माध्यमातून झालं. ही घोषणा फसवी आहे. याचं कारण आता जनतेचा, कोकणवासियांचा आक्रोश, तिथल्या जनतेचा असणारा रोष त्या ठिकाणी कमी करण्याचा फक्त प्रयत्न या कॅबिनेटच्या निर्णयाच्या माध्यमातून झाला असं माझं स्पष्ट मत आहे. याचं कारण विभागीय आयुक्त महसूल कोकण, ज्याचे मी आकडे आपल्या सगळ्यांना दिले, 47 कोटी रुपयाचा त्यांनी नुकसान दाखवलं, जो अहवाल या ठिकाणी शासनाला पाठवला. मंत्र्यांनी सांगितलं 72 कोटी एनडीआरएफने त्या ठिकाणी असेसमेंट केलंय. मग 252 कोटीचा आकडा कुठून आणि कसा आणला? त्याच्यामुळे केवळ या ठिकाणची कुठल्याही तपासणीच्या पंचनाम्याच्या आधारे या ठिकाणी घोषणा झालेली नाही. कारण यांची घोषणा या ठिकाणी कशी फसवी आहे मी आपल्याला या ठिकाणी सांगतो. आपण बघाल की निसर्ग वादळापेक्षा जास्त नुकसान झाल्याचं दस्तूरखुद्द मुख्यमंत्री आणि सरकारच्या मंत्र्यांनी सुद्धा सांगितलं. आणि निसर्ग वादळापेक्षा तोकडी मदत या ठिकाणी आहे. वाढीव दराने मदत म्हणजे कशात वाढीव दर देणार आहात? निसर्ग वादळाची जी मदत होती तशीच्या तशी
मदतीचा GR या ठिकाणी माझ्याकडे आहे. मग वाढीव दर आला कुठून? कुठे आहे वाढीव दर? अंशतः बोटिंगसाठी 10,000 रुपये आणि पूर्ण बोटीसाठी नष्ट झालेल्या बोटींसाठी 25,000 रुपये. माझ्यासोबत मच्छीमारांचे नेते रमेशदादा पाटील आहेत. त्यांना बोटीचा खर्च किती येतो, मच्छीमारांचं नुकसान किती झालंय माहीत आहे. आणि ज्या वेळेला देवगडला मी आणि देवेंद्र फडणवीस साहेब गेलो होतो, त्यावेळेला तिथल्या मच्छीमारांनी सांगितलं की आमच्या बोटीचा 40-40, 50-50 लाखाचं नुकसान झालं, ज्याचा पंचनामा 15-20 लाखाचा केला होता. मग ज्याचा पंचनामाच आपण 15-20 लाखाचा करताय आणि त्याला तुम्ही 25,000 देताय, म्हणजे कोकणच्या तोंडाला पानं पुसण्याचाच हा प्रकार दुर्दैवानं ठाकरे सरकार या ठिकाणी करताना दिसतंय. आपण बघाल की एक झाड त्या ठिकाणी 15 वर्ष त्या ठिकाणी यायला लागत असतात आणि आपण त्या झाडाला, नारळ झाडासाठी 250 रुपये, सुपारी 50 रुपये अशा प्रकारची घोषणा. भाई किती होतं एका झाडाचं उत्पन्न? एका झाडावर 250 रुपये उत्पन्न होतं का? बरं, ते झाड 1 वर्षासाठी पीक देत नसतं, 15 वर्षाचं पीक त्याचं नुकसान होत असतं. त्याच्यामुळं होणाऱ्या नारळी, सुपारी, आंबा याचं होणाऱ्या नुकसानीच्या आधारे मदत देण्याची अपेक्षा होती. परंतु दुर्दैवानं ठाकरे सरकारला कुठल्याही प्रकारची कणव सहानुभूती या कोकणवासियांची सरकार आल्यापासून नसल्याची, दूर झाल्याची भावना या मदतीच्या माध्यमातून या ठिकाणी दिसते. आपण बघाल की पक्क्या घरांसाठी 50,000 रुपये. आता पूर्ण घर 50,000 रुपयात बांधून होतं का? आणि त्याच्यामुळं ना झाडाची, ना घराची, ना मच्छीमारांची, ना बोटीची कुठल्याही प्रकारची नुकसानीच्या सुसंगत अशी त्या ठिकाणी मदतीची घोषणा झालेली नाही. फक्त एक सोपस्कर त्या ठिकाणी पार पाडायचा आणि कोकणच्या जनतेच्या मनामध्ये जो काही आक्रोश आहे तो तात्पुरता थांबवण्याचा प्रयत्न या ठिकाणी करायचा. या राज्य विधानसभेतले, राज्याच्या विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी सरकारनं जाहीर केलेली मदत अतिशय तुटपुंजी असल्याचं म्हटलंय. ती उपचार पद्धतीमध्ये जर विचार केला तर कॅसिविरॅमॅप आणि इव्हर्डिओमॅप ही 2 औषधं प्रचंड गुणकारी ठरू लागलेली आहेत. त्या दोघांचं कॉम्बिनेशन करून दिलं जातं आणि कोविडच्या मध्ये त्यांचा फायदा होतो. सुरुवातीच्या जर काही दिवसांमध्ये ही औषधं दिली गेली तर लगेच अँटीबॉडी तयार व्हायला सुरुवात होते. काय सांगाल? हा ऍक्च्युअली खूप आधुनिक प्रकार आहे. याला पॅसिव्ह वॅक्सिनेशन असं देखील म्हणतात तुषारजी. म्हणजे हे वॅक्सिन आहे, आपण त्यांना सरळ अँटीबॉडीज देतो आयत्या, म्हणून पॅसिव्ह वॅक्सिनेशन. परंतु हे फक्त प्रोटेक्शनसाठी वॅक्सिन सारखं एवढा म्हणून याचा रोल नाहीये. तर अनेक आजारांमध्ये याचा उपचारासारखा रोल असतो. म्हणजे जसं व्हायरस एंट्री करतो शरीरात आणि या अँटीबॉडीज दिल्या तर त्या व्हायरसला तिथे स्टॉप करतात, त्याचं जे रिप्लिकेशन असतं, प्रजनन, ते स्टॉप करतात. आणि या 2 अँटीबॉडीचं कॉकटेल, हे जे पुन्हा जो व्हायरसचा जो चेंडू आहे त्याच्या आजूबाजूचे काटे, त्याला स्पाइक्स म्हणतात, या स्पाइक्सच्या विरोधामध्ये ह्या अँटीबॉडीज आहेत. आणि या आता अगदी चांगल्या स्टडीज मधून ह्या प्रूव्ह झालेल्या आहेत. वेगवेगळ्या कंपनीजनी जगात हे प्रूव्ह केलंय. याला इमर्जन्सी अप्रुव्हल देखील अमेरिकेत, युरोपात मिळालेला आहे. मी माझ्या हॉस्पिटलमध्ये इकडे देखील त्या काही पेशंट्सवर, माइल्ड पेशंट्सवर आम्ही वापरलेल्या आहेत. या माइल्ड टू मॉडरेट केसेससाठी आहेत आणि लवकरात लवकर जर दिल्या, सुरुवातीच्या 3 दिवसात, 4 दिवसात, काही मॅन्युफॅक्चरर्स 7 दिवसापर्यंत त्या अलाव करतात. आणि या हाय रिस्क लोकांमध्ये द्यायच्या आहेत, म्हणजे जे 65+ आहेत किंवा 55+ विथ व्हेरियस डिसीजेस, अशा लोकांमध्ये या वापरायच्या आहेत. अगदी सर, एक वेगळा प्रश्न तुम्हाला विचारतोय. भारतामध्ये एक प्रकार लक्षात आलेला आहे. कर्नाटक आणि तमिळनाडू मधल्या आरोग्य सेवकांनी आता लसींचे 3रा डोस घ्यायला सुरुवात केलेली आहे. म्हणजे कोविशिल्डचे 2 डोस झालेले आहेत, मात्र 3रा आता कोवॅक्सिनचा डोस ते घेऊ लागलेले आहेत. प्रॅक्टिकली जर 2 वेगवेगळे लसींचे डोस घेतले तरीही अँटीबॉडी राहतात, मात्र लसींचा 1 डोस पूर्ण करून दुसऱ्या लसीचा
तिसरा डोस घेण्याची गरज काय नेमकी? हे खरं भीतीपोटी होत आहे लोकांना, आणि वेगवेगळ्या माध्यमातून अशा सूचना येत आहेत की व्हायरस बदलला आहे, त्यामुळे मग आता कोविशिल्ड तेवढी काम करत नाहीये किंवा कोवॅक्सिन काम करत नाहीये, मग तिसरा बूस्टर डोस घेऊन टाका. तर या भीतीपोटी हे लोक करतायत. खरं म्हणजे याच्याबद्दल थोडक्यात एक लवकरात लवकर स्टडी केला पाहिजे गव्हर्नमेंटने, की ज्या लोकांचे, जसं आता इथे इंग्लंडमध्ये एक स्टडी जून मध्ये सुरू होतोय येत्या काही दिवसामध्येच. त्या स्टडीचं नाव आहे कॉम बूस्ट, ऑक्सफर्ड विद्यापीठ करता आहे ही स्टडी. याच्यामध्ये ज्या लोकांना डिसेंबर जानेवारीमध्ये पहिला डोस मिळाला होता आणि त्यानंतर दुसरा डोस मिळाला, त्या लोकांना आता एक बूस्टर वॅक्सिन वेगवेगळ्या ब्रँडचं द्यायचं. त्याच्यात त्यांनी 7-8 लसींचं ते ट्रायल करणार आहेत, वेगवेगळे डोस ट्रायल करणार आहेत, आणि त्याने इम्युनिटी वाढते का, आणि या लोकांना तिसरा डोस न घेतलेल्या लोकांपेक्षा जास्त प्रोटेक्शन मिळतं का, याचा एक आता स्टडी जून मध्ये. अगदी खरं सर, याचा स्टडी सुरू होणार आहे. तुमच्याकडे जो प्रकार सुरू आहे तोच होणार आहे, मात्र तो अधिकृत होणार आहे आणि त्याचा स्टडी होणार आहे. मात्र दुर्दैवाने हा प्रकार भारतात आधीच सुरू झालेला आहे. त्याचा किती फायदा होईल, किती तोटा होईल, किंबहुना भीतीपोटी हे सगळं केलं जात असेल तर ते करण्याची गरज नाहीये. आणि म्हणूनच हा विशेष कार्यक्रम आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय, जेणेकरून तुमच्या मनातली भीती दूर होईल. डॉक्टर संग्राम पाटील, या कार्यक्रमात आपल्याला इथेच थांबावं लागतं आहे. तुम्ही चर्चेमध्ये सहभागी झालात, आमच्या प्रेक्षकांना मार्गदर्शन केलं, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. बुलेटिनच्या शेवटी पुन्हा एकदा मास्कचं आवाहन आम्ही करतोय, कारण की आपल्याला कोरोनापासून सुरक्षित राहायचं असेल तर मास्क हा घालावाच लागणार आहे. कारण की लस आली जरी असली तरीही लसींचे डोस पूर्ण होईपर्यंत मास्क हा एकमेव आपला सुरक्षा रक्षक आहे. थोड्याच वेळात आपण भेटूयात माझी सहकारी श्वेतासह. ताज्या बातम्यांचा आढावा तिच्याकडनं सुरूच राहणार आहे.